पंचधान्याच्या घुगऱ्या म्हणजे माणसाला अमृतासमान. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा योगेश तेजे. मित्रांनो, आज माणवशीचा दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि याच दिवसापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते. आणि याच दिवशी गोरगरीब, कष्टकरी, श्रीमंत अशा प्रत्येकाच्या घरोघरी पंचधान्यापासून घुगऱ्या तयार करून खाल्ल्या जातात. मित्रांनो, याच दिवसात प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतातील पिकाची काढणी करून त्या पिकापासून मिळणारे नवे कडधान्य प्रत्येकाच्या घरी आणल्या जातात. त्यात गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी आणि असे अनेक कडधान्य आणतात. पण कोणीच त्या कडधान्याची पूजा केल्याशिवाय खाण्यासाठी वापरत नाही. हे खूप मोठे वैशिष्ट्य. तर कडधान्य खाण्यासाठी वापरल्या तेव्हाच जातात ज्या दिवशी माणवस असते. त्या माणवशीच्या दिवशी त्या नव्या निघालेल्या कडधान्यापासून घुगऱ्या तयार केल्या जातात. त्यात गहू, हरभरा, ज्वारी, वाटाणा, वाल या धान्याचं मिश्रण असते. त्या मिश्रित कडधान्यापासून घुगऱ्या तयार केल्यानंतर त्या घुगऱ्यांचा देवी देवतांना नैवेद्य दाखवल्या जातात. नैवेद्य दाखवून झाल्यानंतरच घरातील मंडळी व इतर मंडळी मिळून घुगऱ्या खातात. त्या दिवशी घुगऱ्या म्हणजे अमृतच, कारण पंचधान्याच्या घुगऱ्या या माणवशीच्याच दिवशी फारच चवीला गोड वाटतात. मग घरात आणलेल्या नवीन धान्याला खाण्यासाठी दुसऱ्या दिवसापासून प्रत्येकाच्या घरी वापरल्या जातात.